Hello everyone, welcome to paper 2 of पदार्थ विज्ञान on our channel बी बामसाहॉलिक. सुरुवात करूया फर्स्ट टॉपिक पासून, ज्याला परीक्षा म्हणतात. सिलेबस मध्ये फर्स्ट टॉपिक पेपर 2 चा परीक्षा आहे, ज्यामधून 3 MCQs, 1 SAQ आणि 1 LAQ येऊ शकतो. तर परीक्षा आणि प्रमाण हे दोन वेगवेगळे टॉपिक आहे. आज आपण परीक्षा बघूया. शास्त्र असो किंवा व्याधी, प्रत्येक बाबतीत विषयांचे परीक्षण करून योग्य निर्णय घेण्याची जी परीक्षा असते ती उपयोगी पडते. म्हणजे व्याधी असू दे किंवा शास्त्र असू दे, आपल्याला कुठल्याही गोष्टीचे परीक्षण करायचे आहे, तर त्यासाठी जी प्रोसेस आहे तिला परीक्षा म्हणतात. अथ जिज्ञासा जिज्ञासा नाम परीक्षा यथा भेषज परीक्षोत्तर कालमुपदेश्यते. परीक्षेचे नाव जिज्ञासा आहे. प्रत्यक्षादी प्रमाणांद्वारे यथार्थ तत्वाची परीक्षा करणे म्हणजे जिज्ञासा म्हटलेले आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला कुठल्या तत्वाची परीक्षा करायची असते, त्याला तुम्ही जिज्ञासा असं म्हणत असता. लक्षणावरून लक्ष्याचे ज्ञान होते, म्हणून लक्षणाशिवाय लक्ष्याची परीक्षा होऊ शकत नाही. म्हणजे जर परीक्षा करायची आहे, तर त्यासाठी एक इम्पॉर्टंट फॅक्टर हे लक्षण आहे. लक्षणशिवाय कुठल्याही लक्ष्याची परीक्षा होऊ शकत नाही. प्रमाणे अवधारणम परीक्षा. लक्षणात दोष संभव असल्यामुळे त्याची योग्य परीक्षा करावी लागते. म्हणजे कुठल्याही गोष्टीला तुम्हाला जर प्रूव्ह करायचं आहे, त्याची परीक्षा घ्यायची आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला लक्षण गरजेचं आहे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये कुठला ना कुठला दोष असतो, ते तुम्हाला दाखवून देण्यासाठी योग्य ती परीक्षा करावी लागते. त्यानंतर परीक्षेचे महत्त्व आणि उपयोगिता सांगितलेले आहेत, की निदानात्मक आणि चिकित्सेच्या दृष्टीने परीक्षा उपयोगाची आहे, महत्त्व आहे त्याचं. निदानात्मक म्हणजे काय, की कुठलाही व्याधी कुठल्या हेतूमुळे झाला आहे ते, आणि मग त्यावर चिकित्सा काय करायची आहे, हे आपल्याला परीक्षणाद्वारे कळून येतं. चरकांनी प्रमाणासाठी परीक्षा शब्द वापरलेला आहे आणि सुश्रुतांनी प्रमाणासाठी विज्ञानोपाय शब्द वापरलेला आहे. पण हे परीक्षा आणि प्रमाण दोन वेगवेगळे टर्म्स आहेत आणि हे टॉपिक 1 टॉपिक 2 मध्ये आपण बघूच. पहिली आहे चतुर्विध परीक्षा. चतुर्विध परीक्षेचं रेफरन्स सूत्रस्थानातील त्रियशनीय अध्यायामध्ये चरकांनी केलेला आहे. पुनर्जन्म आणि अपुनर्जन्म सिद्ध करण्यासाठी चतुर्विध परीक्षेचा रेफरन्स आलेला आहे. आप्तोपदेश, प्रत्यक्ष, अनुमान आणि युक्ती हे तुम्ही सूत्रस्थान त्रियशनीय अध्यायामध्ये बघालच. त्यानंतर त्रिविध परीक्षा. त्रिविध परीक्षेचा रेफरन्स विमानस्थानात आलेला आहे, जे तुम्ही सेकंड इयर मध्ये बघणार. रोगाची निदानात्मक दृष्टिकोनातून आप्तोपदेश, प्रत्यक्ष आणि अनुमानाचे वर्णन केले आहे. म्हणजे रोगाची उत्पत्ती कशा प्रकारे होते हे आपण कसं प्रूव्ह करू शकतो, तर ते आप्तोपदेश, प्रत्यक्ष आणि अनुमान ह्या 3 प्रमाणांद्वारे आपण सिद्ध करू शकतो. त्यानंतर द्विविध परीक्षेचा रेफरन्स सुद्धा विमानस्थानात आलेला आहे. ज्ञानवान व्यक्तीसाठी प्रत्यक्ष आणि अनुमान, ज्या व्यक्तीला ज्ञान मिळवून घ्यायचे आहे त्यासाठी प्रत्यक्ष आणि अनुमान हे 2 प्रमाण सांगितलेले आहेत. आणि शास्त्र परीक्षेच्या दृष्टिकोनातून 18 शास्त्र लक्षणाचं वर्णन केलेलं आहे. तर परीक्षेमध्ये काय इम्पॉर्टंट आहे, ह्या टॉपिकमध्ये तुम्हाला त्याची डेफिनेशन लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कोणत्या आचार्यांनी कशाला परीक्षा म्हणून उल्लेखलं आहे ते महत्त्वाचं आहे. त्याची महत्त्व आणि उपयोगिता काय आहे ते. त्यानंतर चतुर्विध परीक्षा, त्रिविध परीक्षा आणि द्विविध परीक्षा हे तुम्हाला लिहायचंच आहे, मेन्शन करायचंच आहे. तुम्हाला यांना एक्सप्लेन नाही करायचं आहे, आप्तोपदेश, प्रत्यक्ष, अनुमान, युक्ती, बट त्याचा रेफरन्स कुठे आलेला आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे कशासाठी. आता जसं चतुर्विध परीक्षा पुनर्जन्म आणि अपुनर्जन्म सिद्ध करायसाठी आहे, त्रिविध परीक्षा रोग निदानात्मक दृष्टिकोनातून आहे आणि द्विविध परीक्षा ज्ञानवान व्यक्तीसाठी आहे, हे मेन्शन करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपण परीक्षा हा टॉपिक कंप्लीट केलेला आहे. पेपर 2 मध्ये जेवढे काही श्लोक दिलेले आहेत सगळे छोटे छोटे आहेत आणि ते MCQच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट असल्यामुळे तुम्ही त्यांना वारंवार वाचा आणि ते लक्षात ठेवा. थँक्यू.